गॉन. आदरणीय दशरथजी सुदामजी यांना आम्ही आमंत्रित करतो. त्यांनी कृपया करून VIP डायज वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर कल्पेश यांना. केतनचा पुढचा बॉल यावेळेस फुलटॉस चेंडू तो भीमर पंचांनी नोचा इशारा दिलाय. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी 9+4 म्हणजे या मिळतात 5 धावा. बघा भीमर हाताळलाय गोलंदाज केतन यांनी. फीडचा बॉल असेल, मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता. एक सिंगल धाव. बघा फीडच्या चेंडूवरती पाहिलं तर चांगला कमबॅक केलं गोलंदाज केतन यांनी. एक सिंगल धाव, सिंगलच्या मध्ये धावफलक पाहिलं तर 11 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 5वा चेंडू या षटकातील. यास पुन्हा एकदा स्लॉ स्वीप खेळायला प्रयत्न केला. स्विंग अँड मिस आणि यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर होते डिसमिस. फलंदाज होतोय बाद. समीर तांडील बॅक टू डगआउट गॉन. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड. 5 चेंडूचा खेळ झालाय. नवीन फलंदाज मिस्टर पंकज भाऊ यांना पाहतोय. 2 बंधुराज आपण पाहतोय खेळपट्टीवरती. नॉन स्ट्राईक एंडला त्यांचे मोठे बंधुराज पाहतोय आपण कल्पेश भोईर यांना. आणि स्ट्राईक वरती छोटे बंधुराज आपण पाहतो पंकज भोईर यांना पाहतो. शेवटचा बॉल असेल या पॉवर प्ले षटकातील. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केला होता गोलंदाजाने. बघा थोडस मिसफिल्ड होताना पाहतोय. फंबल झालं तिकडे आणि फक्त आणि फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागलं. षटक संपते पहिलं आणि एका षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 2 महत्वाचे गडी तंबूच्या आशाला परतलेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी मिस्टर विजय वळवे यांना पाहतोय आपण बॉलिंग मार्क वरती. पंकज पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती सज्ज असतील. सामना करते विजय यांचा. पहिला बॉल असेल दुसऱ्या षटकातील. पहिला चेंडू ओव्हर पिच होता. पूल केलाय आणि चेंडू असा गोल केलाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. बिग हिट. विजयांचे ते आक्रमण केलं. यावेळेस पहिले जरा हफट्राचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न केला होता पॉइंट आणि कव्हर रिझन मध्ये, परंतु बॅट आणि बॉल संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू त्याला पाहतो आपण.
पुन्हा एकदा हाफ रेगर बॉल होता. अजून एक पाहतो निर्धाव चेंडू होते. चौकार नंतर कमबॅक केलाय गोलंदाज विजय मडवी यांनी. षटकार आला होता. नक्कीच चुकी होते. षटकार होता त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज विजय यांनी. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केलाय यावेळेस गोलंदाजाने. यावेळेस मिस्टामी स्ट्रोक चेंडू हवेत आहे. दोन शतरक्षक आपण पाहतोय. चेंडू खाली येतो परंतु स्वतः गोलंदाज त्या चेंडू बंद पोहोचलाय. चांगलं झेल इथे संपादन करताना पाहतोय. पंकज भोईर आल्या पावली पाहतो तर एक अजून एक गडी गारवताना पाहतोय. बघा एक जुना जाणता खेळाडू 40+ खेळाडू पाहतो आपण मिस्टर शरद फरले यांना. एक आक्रमक फलंदाज बॅटिंग मार्क वरती त्यांना पाहतोय. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडू षटकार नंतर चांगला कमबॅक केला गोलंदाज विजय यांनी. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट आणि फर्निचर होते डिस्ट्रॉय. फलंदाज होते बाद. शरद फरले गोलंदाजचा शिकार. नवीन फलंदाज पाहतो बाळाराम यांना. बाळाराम यांना पाहतोय आपण बॅटिंग मार्क वरती. त्या षटकाचा विचार करत षटकारानंतर कमबॅक केलाय. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या 5 चेंडूमध्ये विजय वळवे यांनी. यावेळेस मिस्टामी स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. शतरक्षक होता परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जात आहे सर सीमा रेषा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. बघा या षटकाचा विचार केला पहिल्या चेंडू षटकार होता आणि शेवटच्या चेंडू होती परत षटकार आलाय. म्हणजे सुरुवात सुद्धा षटकार झाल्याने शेवट सुद्धा षटकार झालाय. मधले 4 चेंडू पाहिले तर चांगले चेंडू हाताळले तर गोलंदाज विजय यांनी. षटक संख्या दुसऱ्या 2 षटका संपतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावरती. तिसरे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय मिस्टर तुषार भावळ यांना. यावेळेस लोअर फील्ड चेंडू होता. फटका चांगला सदर ऑन साईडला शतरक्षक आहे. कॉर्नर दोन शतरक्षक पासून पाहिलं तर मिसफील्ड झाले. फंबल होताना पाहिलंय तो आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणास्तव पाहिलं तर या 2 धावा इथे स्कोअर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय ऑन बोर्ड. 26 या आकड्यावरती. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतो पुन्हा एकदा पाहतोय निर्धाव येताना पाहतोय. दोन चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या फक्त आणि फक्त 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केला. या बॉलवर षटकार येतोय.
बघा अजून एक षटकार आलाय म्हणजे कल्पेश जोपर्यंत बॅटिंग वरती आहेत बॅटिंग मार्क वरती खेळपट्टीवरती उभा असतील तोपर्यंत धावा कोरण्या येतील. तुषार यावेळेस बॅटच्या टोला चेंडू आदळला होता पंचांकडे लाऊड अपील गेले. यस पंचांचं बोट आपण पाहिलं तर आकाशाकडे जाते म्हणजे विकेट डाऊन होते. कल्पेश भोईर बॅक टू डगआउट गॉन. मोठा आदरा बसताना पाहतोय आपण नागले संघाचा. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर बाळकृष्ण वळवी यांना. या षटकाचा वेळ 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा तुषारांचा. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला. बॅक टू द बॉलर चेंडू जातोय आणि पाहतोय रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज होतोय बाद. आल्या पावली परत तो बाळकृष्ण वळवी. बघा विकेटवर विकेट जात आहेत सातत्याने. पहिल्या तर भरपूर विकेट गेलेत नागरे संघाच्या. नवीन फलंदाज आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय मिस्टर आदिनाथ चौधरी यांना. पहिले तर 6 गडी बाद झाले तर नागले संघाच्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस लॉक्सऑफ करण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस चेंडू येतोय निर्धाव. षटक संपते तिसरा आणि 3 षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतोय ऑन बोर्ड 32 या आकड्यावर 32 ऑन बोर्ड. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहतोय आपण मिस्टर भरत वरगड यांना. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक. पहिला चेंडू पाहिलं तर चेंज ऑफ पेस. पहिलं चेंडू पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं पहिल्या चेंडूवरती. पहिलाच बॉल पाहिलं तर निर्धाव आलाय. आदिनाथ त्यांच्यासाठी पुढचा चेंडू. यावेळेस पण पंच आपल्या बाजूला वळाला वाईटचा येतोय. वाईट +1 म्हणजे या 2 धावा. 22 मध्ये 1 धाव. या 2 धावा. या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय ऑन बोर्ड 34 या आकड्यावरती. आदिनाथ पुन्हा एकदा बॅटिंग मार्क होती. यावेळेस बघा बॅटच्या टोला लागला होता आणि सहज यष्टी लक्षाच्या हातीमध्ये गेला होता. गडी गारद होतोय अजून एक पण ते 7वा गडी गारद होताना पाहतोय आपण. हर्ष येतोय बॅटिंग मार्क वरती. नवीन फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केलेली
फक्त आणि फक्त ढकलून काढल्याने एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रेड करण्यात आली. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील या इनिंग मधील या 3 चेंडूवरती मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. बाळाला महिना पाहता आपण स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस आफ्टर बरोबर चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये एका सिंगल धावासाठी डी झोन मध्ये जातोय बॉल आणि पाहिलं तर एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट होताना पाहतोय. फक्त आणि फक्त 2 चेंडूची फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला या षटकातील या इनिंग मधील. यावेळेस मिस्टर स्टोक चेंडू हवेत आहे. बराच काळ 2 शतरक्षक येत आहेत परंतु त्यांच्या आवाकापासून पाहिलं तर चेंडू थोडस दूर पडलाय. एक धाव झाली दुसऱ्या धावचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा इथे कम्प्लीट दुसऱ्या धावचा प्रयत्न बघा थ्रो चांगला केला होता गॅदर नाही करता आला आणि इथे तिकडे 2 धावा आहे तिकडे 3 धावा इथे स्कोर बोर्ड मध्ये ऍड बना पाहतोय. या 3 धावा या 3 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल बाळाला माहिती पाहतोय आपण. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साईडला स्कोर शतरक्षक आहे. एक धाव झाली दुसऱ्या धावचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा इथे कम्प्लीट होताना पाहतोय बघा तो चांगला केला होता गॅदर नाहीच करता येत आणि पाहिलं तर रनआउटच्या रूपामध्ये तिसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या रूपामध्ये बाद होताना पाहतोय. षटक संपते चौथं 4 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 या आकड्यावरती 42 धावांचं आव्हान ठेवलंय. चला राघवली संघाने सलामीचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत आणि शतरक्षण लावून घ्यायचंय नागले संघाने.
बेचाळीस धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. केतन पठारे यांना स्ट्राईक होती, नितेश नॉन स्ट्राईक एंड होती आणि शरद फरले बॉलिंग मार्क होती. पहिला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बघा अनुभव आहे या गोलंदाजाकडे. सातत्याने 40 प्लस क्रिकेट सुद्धा भरपूर वेळा खेळत आहे. त्याच कारणाचं पाहिलं तर अनुभव आहे या गोलंदाजाकडे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती पॉवर शतक सुद्धा हाताळताना पाहतोय. पहिला चेंडू पाहिलं तर ऑन द मार्क होता. पहिला चेंडू निर्धाव आलाय. एक डावकर सुद्धा फिरकीपट्टू पाहतोय पण गोलंदाजी मार्क वरती. शरद फरले यावेळेस मिस्टर स्टोक चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय दुरून परंतु त्याच्याकडून होताना चुकी पाहतोय आपण. बघा चुकी होते आणि तो सुद्धा थोडासा खराब झालाय. त्यावर फायदा पाहिला तर 2 धावा. या 2 धाव्याने संघाचा सुद्धा खातं ओपन केलंय, अकाउंट ओपन केलंय. श्री गणेश झालाय केतनांचा 2 धावेने. यावेळेस काय फटका सजवलाय. चेंडू जातोय सरळ गॅप मध्ये. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. यावेळेस पाहिलं तर चौकारवरचा चांगला कमबॅक केला गोलंदाज शरद यांनी. बघा अनुभव आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे की कोणत्या टप्प्यावर चेंडू हाताळल्यानंतर निर्धाव येऊ शकतो. त्याचाच अनुभवाचा फायदा घेताना पाहतोय आपण शरद यांना. यावेळेस बघा आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक चेंडू पाहिलं तर निर्धाव येताना पाहतोय. शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. षटक संपते पहिलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर दिल्ली त्यांना पाहतोय. दिलीपचा पहिला बॉल मिस्टर स्ट्रोक चेंडू होत आहे. चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये, डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. एक सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. बघा सिंगल डबलने काहीच नाही होणार. मोठी धावसंख्या आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. बघा वाघोबा
स्पोर्ट्स राजावली संघाला पाहिलं तर जिंकायचं असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. मोठे फटके येणं सातत्याने पाहिलं तर गरजेचं आहे. 17 चेंडूमध्ये पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता असेल. सरासरी पाहिले तर 2 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे प्रति षटकामध्ये. यावेळेस सोडून दिला, लेगस्टिकच्या बाहेर पिच केला होता. 50 इशारा व्हायचा येतोय. अवांतर धाव स्कोअर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते ऑन बोर्ड. 8 या आकड्यावरती 8 रन्स ऑन बोर्ड. दिल्ली यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला. बॉलने बॅटचा संपर्क इतका चांगला झाला नाही. बघा तिकडे मिसफिल्ड होताना पाहिजे, परंतु बॅकअप चांगलं होतं. त्याच कारणाचं पाहिलं तर एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिलं तर 1.2 चेंडूचा खेळ झाले. धावसंख्या फक्त आणि फक्त 9 या आकड्यावरती आहे. मोठे फटके अजून सुद्धा पाहिले तर येऊन दिले नाही आहेत नागली संघाने. चांगले लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिले या मॅच मध्ये. यावेळेस ओव्हरपिच चेंडूला पोल केलाय आणि चेंडूला सटून दिलाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. बघा असे मोठे फटके खेळावे लागतील. सातत्याने पाहिलं तर प्रति षटकामध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे जर हा सामना राजावली संघाला जिंकायचा असेल तर. पहिला षटकार जर आलाय, अजून एक षटकार आला तर या रनरेटचा पाठलाग आपण पाहिलं तर चांगला परिणाम होऊ शकतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस ऑफ साइडला गॅप मध्ये चेंडू जातोय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. एक धाव झाली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा होते इथे कंप्लीट. 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो ऑन बोर्ड. 17 ऑन बोर्ड. चार चेंडूचा खेळ झाला. अजून सुद्धा पाहिजे शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्यापासून दूर पाहतो. चेंडू जातोय सरळ बॉर्डर लाईन जाऊ. तिकडे बॅकअप चांगलं होतं. त्याच कारणाचं पाहिजे तर ते 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते ऑन बोर्ड. 19 या आकड्यावरती. बघा इकडे एक पारितोषिक आलेलं आहे. मोहन यांनी जर झेल घेतला तर, लकीने झेल घेतला तर मोहन तांगडे यांच्याकडून पारितोषिक लागलेलं आहे. आऊट झालाय प्रवीण. हॅलो पाहुण्यांचं इथे आगमन झालेलं आहे. दिलीपजी केसरी आणि प्रदीपजी सरोज यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या रंगमंचावरती. तर लकी यांनी कॅच घेतली तर त्यांच्यासाठी पारितोषिक लागले. मोहनजी वाघे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. बघा कॅच पकडा तर 1000 रुपये मिळतील. आऊट कोण झाला ते आपण मला माहिती नाही. तेच आऊट झाला. मगाशी आऊट कोण झाला? यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्याकडून होईल चुकी. बघा बॅकअप चांगलं होतं. त्याच कारणाचं फक्त आणि फक्त सिंगल धाव. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहतो आपण मिस्टर दीपेश ठाकरे यांना. रोहित मडवी यावेळेस पाहिलं तर मिस्टर स्ट्रोक चेंडू जातोय. कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. बघा
यस नो अँड वेटचा चांगला समन्वय पाहतोय आपण. 2 धावा झाल्या होत्या. तिथे क्षेत्ररक्षक बसला हे कोण बाहेर बाहेर बसला बॅनरच्या इथे मागे. पंच 2 मिनिटं थांबायचं आहे. जे बॅनर जवळ बसले आहेत विकेट किपरच्या मागे त्याने कृपया करून जी व्हाईट पडदा आहे त्याच्या पाठीमागे बसायचं आहे. पहिले बोलला एकच झालं दुसरे बोलला चला पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपण परत येतोय. स्वतः कर्णधार आता पाहतोय आपण स्ट्राईक वरती तर रोहित मडवी यांना पाहतोय आपण स्ट्राईक वरती. यावेळेस स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल संपर्क इतका चांगला झाला नाही परंतु पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळतंय. बघा आलवे बॅटचा वापर केला होता परंतु बॅट पाहिलं तर चेंडूच्या खालच्या टोला लागला होता आणि सरळ तो बॉल गेला होता तर मिडॉन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. एक सिंगल धाव. या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 24 ऑन बोर्ड. 24 झालं ना 23 यस आत्ता झालं तर धावसंख्या 24. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात आणि अप्रतिम झेल आणि संपतो इकडे फलंदाज खेळ. रोहित बॅक केतन बॅक टू डग आउट गॉन. चला फलंदाज लवकरात लवकर यायचंय. कोण आहे बॅट्समॅन कोण आहे किशोर पाठारे किशोर ना नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर किशोर. बघा नागले संघासाठी अजून एक पारितोषिक लागलेलं आहे. जी वळवी यांच्याकडून झेल पकड आणि 500 रुपये कमवा. प्रत्येक झेलमध्ये पहिल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. दशरथजी वळवी यांच्याकडून यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू हाताळला आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर किशोर यांना. शेवटचा बॉल असेल या षटकातील. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. हा चेंडू पाहिला तर निर्णायक असेल. या बॉलवरती मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. राजवडे संघाला जर या मॅच मध्ये परत यायचं असेल तर मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. पुढचा बॉल दीपेश यांचा. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. ग्राउंड कार्पेट मध्ये थोडंसं वेस्टफील्ड होताना पाहतोय. एक धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा होते कम्प्लीट. या 2 धावाच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय ऑन बोर्ड. 26 या आकड्यावरती षटक संपले. 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. समीकरण झाले आता 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 3 मोठे फटके खेळणं गरजेचं असेल सामना जिंकायचा असेल राजावली संघाला. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पाहतोय आपण मिस्टर समीर यांना. यावेळेस आडवा बॅटचा वापर केला होता. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. बघा आता थोडंसं पाहिलं तर बॅकफुट वरती जाताना पाहतोय 4-9 वाघोबा स्पोर्ट्स राजवली संघाला. कारण सातत्याने पाहिलं तर 5 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता असेल. 3 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे
तर सामना जिंकायचा असेल तर स्वतः कर्णधार बॅटिंग मार्कवरती आहेत. यावेळेस पंतांच्या वाईचा तो आउटसाईडचा ऑफस्टॉमचा मारा केला होता. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. हाफ रबर बॉल होता, पुल केला, फटका फसलाय, शतरक्षक आहे त्याच्या पासून पाहतो तर एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर होते चुकी शतरक्षकाकडून. बघा हा चौकार येणं किंवा हा झेल घेणं गरजेचं होतं. चौकार आलाय. या चौकाराने आता समीकरण थोडस बदललंय. 11 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू आणि 11 धावा. अजून सुद्धा मॅच आता पाहिलं तर थोडस बॅलन्सिंग झालंय. 4 चेंडू 11 धावा. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. या 2 चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. बघा पूल खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, पण बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू येतोय, पाहतोय तर निर्धाव. 3 बॉल 11. बघूया पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस स्ट्रोक चेंडू हवेत आहे. शतरक्षक येतोय दूरून आणि चांगला झेल इथे घेतोय आणि फलंदाज ठरतोय फेल. विकेट डाऊन होते. रोहित मरी बॅक टू डग आउट. गॉन. विजय मडवी. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. विजय बॅटिंग मार्क होते, ज्याच्या गोलंदाजीवरती पहिला चेंडू षटकार आला होता आणि शेवटच्या चेंडू षटकार आला होता. तोच विजय बॅटिंग मार्कवरती येताना पाहतोय. बघा एक झेल घेतलाय. यावेळेस स्विंग अँड मिस. चेंडू होतो निर्धाव. विजय बघा दिलीपने एक झेल घेतला होता. दशरथजी ओळवे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक लागले त्यांना. यावेळेस चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा शतरक्षक होता, त्याच्यापासून पाहिलं तर दूर होता आणि सामना फिनिश होतो. सामना जिंकलो. ओम साई ट्रिपल फोल लागले. बी हळक 4-9 वाघोबा स्पोर्ट्स रागावली संघ तुम्हाला पुढच्या वाचवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा असतील. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचे कर्णधार आणि ओम साई ट्रिपल फोर नागले संघाचे कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं आहे. आणि या मॅचचा मानकरी असेल मिस्टर